गावातली सकाळ ही नेहमी एकसारखीच असते. कोंबड्याची बांग, लांब शेतामध्ये हसणारी हालचाल आणि रस्त्यावरती उडणारी धूळ. गावाच्या गेटच्या बाहेर बस स्टॉप नावाचा एक तुटलेला खंबा होता. त्याच्यावरती बस थांबेल असं लिहिलं होतं, पण बस कधीच टायमावर नाही थांबली. याच खांब्याजवळ उभी होती धनिया, गरीब, वयाने मोठी सासू आणि चंपा तिची सुंदर सून. दोघांच्याही चेहऱ्यावरती तखान होती, पण डोळ्यामध्ये जीवन जगत होतं. आई, आज परत बस नाही आली. बस तर नेहमी हेच विचार करते, आज जाऊ की आज नाही. विचार करता करता आपला पूर्ण दिवस निघून जातो. अरे सोनबाई, इथे दिवस नाही निघत, आपण निघून जातो. काल शाळेमध्ये मास्टरजींनी सांगितलं होतं, जर मुलं लेट आलेत तर नाव काढून टाकतील. आणि अस्पताल मधले लोक बोलत होती की लेट आले तर दवा नाही मिळणार. दोघही जण एकमेकांकडे बघतात. आई, कधी असं वाटतं की हे गाव बस पासून खूप लांब आहे. लांब नाही सोनबाई, बस कोणाच्या नजरेत नाही आहे. तेवढ्यातच जवळचे लोक निघतात. अगं धनिया काकू, आज परत बसची वाट बघतेय. नाही रे, आज तर सरकारचा वाट बघते. सरकार येणार तर मेट्रो घेऊन येईल काय? मेट्रो काश खरंच येऊन जाईल. अगं बाळा, मेट्रो तर शहरात बनते, गरिबांच्या गावी नाही. तर काय झालं, रस्ता तर रस्ता असतो. काकी, तू तर अशी म्हणत आहे तशी स्वतःच बनवून घेशील. बनवायला लागली तर बनवूया. घ्या बाबा, सासू सुना आता मेट्रो बनवणार. हसून घ्या, उद्या परत हाच रस्ता विचारणार. गोष्ट संपून जाते आणि गावातली लोक अशीच निघून जातात. शेवटी परत धनिया आणि चंपा वाचले. बस नाही आल्यामुळे दोघही निराश होते. बस परत नाही आली. सूर्य अजूनच वर आला आणि धूळही सगळीकडे पसरली. धनियाने जमिनीकडे बघितलं, कच्ची, तुटलेली पण आपली. चंपाने तीच जमीन बघितली, पण तिच्या डोळ्यामध्ये प्रश्न होता. चंपा विचार करताना बोलली, जर रस्ता नाही आहे तर काय बनवला नाही जाणार? धनियाने चंपाकडे बघितलं आणि पहिल्यांदा मजाकमध्ये बोललेली गोष्ट विचारात बदलली. दोघही जण तिथून निघून जातात. दुपारचं ऊन झोपडीच्या टिनावर पडत होती. आतमध्ये गरमी होती. धनिया आणि चंपा दोघही जण निराश होते, पण त्यापेक्षाही जास्त भारी होतं मन. बस स्टॉप नंतर परत आल्यावर धनिया आणि चंपा दोघही चुपचाप बसले होते. हसल्याचा आवाज कुठेतरी मागे राहिला होता. चंपाचा मजाक त्यांच्या मनामध्ये राहून गेला होता. धनिया चंपाच्या मागे असलेली जुनी संदूक बघते. झोपडीच्या कोण्यामध्ये एक जुना संदूक होता. दोघही जण जाऊन ते संदूक उघडतात, ज्याच्यामध्ये जुने तुटलेले अवजार, लोह्याची चेन, एक सायकलचा आणि काही लाकडांचे गोष्टी. हेच होतं त्यांचं कबाड, जो आतापर्यंत बेकार समजला जात होता. आई, तुम्ही सांगितलेले ना, बनवायला लागलं तर बनवून घेऊया. ते मजाक होतं. मजाक तर तेव्हा असतं सुनबाई, जेव्हा आपलं डोकं खाली असेल. आणि आपण तर रोज बसचा वाट बघतो. पण मेट्रो बनवणार आणि आपल्यासारखी लोक, आपल्यासारखी लोक रोज रस्ते बनवतात, शेतापर्यंत, विहिरीपर्यंत आणि दुसऱ्यांच्या घरापर्यंत. पण लोहाची पटरी, इंजन, वीज, कोणी सांगितलं इंजन पाहिजे? चालवण्यासाठी डोकं पाहिजे. हे बघ, ही सायकलची चेन, हा चाक, लाकडाची फळी. आई, तुम्ही खरंच विचार करताय? विचार नाही करत आहे सुनबाई, थकून गेली आहे. दोघही जण एकमेकांकडे बघतात. जर आपण एक छोटीशी गाडी बनवली, जी मुलांना शाळेपर्यंत सोडेल आणि बिमारांना हॉस्पिटलमध्ये आणि बाजाराचं सामान, तर मग हे मेट्रोच झाली ना. संध्याकाळ होता होता सगळेजण चौपालवरती एकत्र यायला लागले. चायची केटली ही उखळत होती आणि गोष्टी परत तेच जुन्या. सरकार, रस्ता आणि किस्मत. धनिया आणि चंपा दोघही एकत्र तिथे पोचतात आणि गाववाल्यातल्या लोकांना खुशीने सांगतात, दादांनो, जर बस नसेल येत
तर काय आपण चालायचं सोडून देणार? तर काय करायचं काकू? उडायचं. नाही, रस्ता बनवूया. घ्या बाबा, आज खरंच मेट्रोची मीटिंग आहे. हा, आपणही आपली मेट्रो बनवूया. छोटी असेल पण चालेल. आणि पैसा तिकीट नसणार, मदत असेल. म्हणजे जो बसेल तो काहीतरी देणार. लाकडी, लोह्याचा तुकडा किंवा एका दिवसाची मेहनत. जर चालली तर आपलं गाव पहिल्यांदा जुडेल. हसणं आता कमी झालं होतं. काही लोक विचारात पडले होते आणि जेव्हा गरीब लोक विचार करायला सुरुवात करतात तेव्हा श्रीमंतांचेही झोप उडून जाते. दुसऱ्या सकाळी गावामध्ये काहीतरी बदलल्यासारखं होतं. शेताच्या किनाऱ्यावरती जिथे लोक चालत जायचे तिथे आता धन्या आणि चंपा उभे होते. जवळच पूर्ण कबाडचा ढेर लागला होता. जुने लाकडाची फळे, लोहांची पाईप, सायकलची चेन आणि एक जंग लागलेला चाक. हे काही मेट्रो साईट लागत नव्हती, पण प्रत्येक एक गोष्ट छोट्या गोष्टींपासूनच चालू होते. चंपा सायकलच्या चाकावरती जोरात हातोडा मारते. आई, जर हे सरळ नाही राहिलं तर गाडी उलटून जाईल. तर सरळ करून घेऊया. रस्ते कधीही पहिल्या वेळामध्ये नाही बनत. तेवढ्यातच गावातला एक दुसरा व्यक्ती तिकडे येतो. अगं काकू, आज खरंच काम चालू आहे का? हा, आज हसणं बंद आणि काम चालू. आणि हे काय आहे? मेट्रोची पटरी. पटरी नाही, रस्ता. लक्ष ठेवाल, सरकारने टॅक्स नाही लावावा. आम्ही टॅक्स नाही देणार, आम्ही मेहनत देणार. आई, पहिली कीळ तुम्ही ठोका. शेवटी हा रस्ता बाईकच्याच हाताने सुरू झाला पाहिजे. धन्या खीळ ठोकते. तिला एका आवाजासोबत गावामध्ये पहिल्यांदा काहीतरी बनवलं होतं, विदाऊट सरकारची परवानगी घेता. धन्या आणि चंपा एक एक करून पटरी बनवायला चालू करतात. एक एक करून लोक जमा व्हायला लागतात. हळूहळू लोक थांबायला लागले. कोणी फक्त बघायला आले, कोणी सल्ला द्यायला आणि कोणी थांबवायला. हे सगळं बेकार आहे. चालली पण तर 2 दिवसात तुटून जाईल. तुटणार तर परत एकदा बनवूया. आणि पैसा आज नाही आहे, पण हात तर आहे. संध्याकाळपर्यंत एक छोटीशी पटरी बनली होती. फक्त 10 पाय लांब, पण पूर्ण गावा एवढी भारी. चंपाने त्यावरती एक छोटीशी ट्रॉली ठेवली. धन्याने धक्का दिला. चंपाने ढकलतच ती गाडी पटरीवरती चढवली. ट्रॉली चालली, थोडी थोडी हलत, पण तरीही सुद्धा चालली. सगळे गावातली लोक एक दुसऱ्यांकडे बघून गोष्टी करत होती. गर्दी एका क्षणासाठी तर पूर्ण शांतच झाली. आणि तेवढ्यात कोणी बोललं, अरे हे तर चालतंय. आणि तेवढ्याच वेळेला गावामध्ये पहिल्यांदा लोकांनी हसणं नाही, मान्य करायला चालू केलं. आनंद मेळावा करतात आणि एकीकडे गोष्टी होतात. पण या वेळेला मजाकमध्ये नाही, चंपा आणि धन्याच्या सफलतेवर. दुसऱ्या सकाळी गावामध्ये सगळीकडे खबर पसरली होती. सासू सुनेची मेट्रो चालायला लागली. गोष्टींबरोबर काहीतरी वेगळं अजून चालायला लागलं होतं. ईर्ष्या, भीती, नुकसानचा हिसाब. नेताजी आणि बस ड्रायव्हर एकत्र बसले होते आणि एकमेकांशी बोलत होते. त्यांच्या डोळ्यामध्ये खुशी नाही, पण चिंता होती. चौपालमध्ये खुर्ची लागली होती. मधी उभा होता बसवाला आणि त्याच्या बाजूला बसले होते स्थानीय नेता. त्यांच्या डोळ्यामध्ये चिंता नाही, पण घाटा दिसत होता. तेवढ्यातच चंपा आणि धन्या आपली ट्रॉली घेऊन तिथे येतात. धन्या आणि चंपा पटरीच्या बाहेर उभे होते. ट्रॉली आज मुलांना शाळेपर्यंत पोहोचवून आली होती. गावातल्या लोकांनी बघितलं होतं काम करताना एक स्वप्न. धन्या काकू, हे सगळं काय चाललं आहे? रस्ता बनवतो आहे. रस्ता नाही, माझा धंदा खराब करत आहात तुम्ही लोक. धंदा तेव्हा खराब होतो जेव्हा लोक मजबुरीमध्ये बसतात. हे बघ बोरी, परमिशनच्या बगैर हे सगळं इल्लीगल आहे. परमिशन तेव्हा पाहिजे जेव्हा आम्ही काही घेत असणार. आम्ही तर देतोय. खरं तर हे आहे की बस कधी वेळेवर येतच नाही. चुप, हे सरकारी गोष्टी आहेत. सरकारी गोष्ट असती तर बस नक्की आली असती. नेताजींनी इशारा केला आणि 2 लोक समोर गेलीत आणि लाकडं घेऊन गेलीत. आधी मला हटवा.
सरक पोरी. या पटरीवरती माझी मुलं चालली आहेत, माझी सून चालली आहे. आज जर तू ह्याला हात लावशील तर आधी मला बघशील तू. नेताजी थांबा, हे चुकीचं तर नाही करत आहे. जर खरंच कामाची आहे तर आज सोडतोय, पण लक्षात ठेवा हे इथेच संपलं पाहिजे. चौपाल खाली व्हायला लागला. खतरा आता टाळला होता पण संपला नव्हता. धन्याने पटरीला बघितलं, चंपाने लोकांच्या चेहऱ्यांना. आज त्यांनी रस्ता नाही खुलला होता, पण त्यांनी आज भीतीचा सामना केला होता. आणि जेव्हा भीतीशी सामना होतो तेव्हा पुढचा पाऊल हा नेहमी मोठा असतो. आकाशामध्ये वेगळाच बदलाव आलेला होता. निळ्या रंगाच्या जागी काळे वादळ आले होते. हवा एकदम जोरात आली आणि काही वेळातच मुसळधार पाऊस चालू झाला. गावातले कच्चे रस्ते आता चिखलामध्ये बदलून गेले होते. बस स्टॉपचा खंबा आता परत एकटा राहिला होता. तेवढ्यातच त्या पावसामध्ये एक आवाज येतो, अरे मदत करा, लज्जा खाली पडली आहे. काय झालं? पाय घसरला काकी आणि खूप रक्त वाहत आहे. अस्पताल, लगेच घेऊन जावं लागेल. बस नाही येणार ह्या पावसात, ट्रॅक्टर पण ढसून जाणार. आई, मेट्रो. आता ह्या पावसात? रस्ता पावसाला नाही घाबरत. पटरी पाण्याने भिजली होती, लाकूडही पूर्ण पाण्याने भिजले होते. पण तीच आता पटरी गावातल्या लोकांची सगळ्यात मोठी उमेद होती. शहराच्या रस्त्यावरती पोचल्यावरती एक मोठी ॲम्ब्युलन्स दिसते. अरे, तुम्ही या पावसात कसे पोहोचलात? रस्ता बनवला आहे, आता इलाज करा. रात्रीपर्यंत गोष्ट पोचली होती. नेताजी, बसवाला आणि तीच गावातली लोक जे हसत होते ते आता शांत झाले होते. चौपालवरती परत एकदा गर्दी झाली. आज जर हा रस्ता नाही बनला असता तर चूक माझी होती. काकी, तुमची मेट्रो आमची गरज बनली आहे. मेट्रो आमची नाही आहे, ही गावातल्यांची आहे. जो त्याचा उपयोग करेल तो त्याचं लक्षही ठेवेल. पटरीच्या किनाऱ्यावरती एक छोटंसं प्लॅटफॉर्म बनलं होतं. बाहेरून खांबे आणि टिनाची सावली आणि समोर एक लाकडाचा पटली फक्त नावाचा वाट बघत होती. धन्या आणि चंपा थोडे मागे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावरती ना गर्व होतं ना भीती होती, फक्त थकलेल्या चेहऱ्यावरती सुकून होता. काकू, आज नक्की करून घेऊया. काय तय करणार? ह्या स्टेशनचं नाव धनियाची चूक झाली होती. चुकी तेव्हा होते जेव्हा रस्ता नाही चालत. मला वाटतंय ह्या स्टेशनचं नाव विकास मेट्रो ठेवावं. गावातल्या लोकांमध्ये हलकसं बोलणं होतं. नाही, हे नाव ठीक नाही आहे. ज्याने बनवलं त्याच्या नावावर. सून आणि सासूबाईचं मेट्रो स्टेशन. नाव मोठं नाही पाहिजे, अर्थ मोठा पाहिजे. अम्मा, यांनी आम्ही शाळेत लवकर पोहोचतो याचंच नाव ठेवून द्या. तर काय नाव ठेवूया? मेहनत नगर मेट्रो स्टेशन. पटलीवरती सफेद चुना लावला गेला. कोणीतरी काळ्या अक्षराने लिहिलं, मेहनत नगर मेट्रो स्टेशन. गावातले एक मास्टरची काळ्या पेंटनी त्यावरती लिहितात. ते नाव कोणत्या कागजनी नाही तर त्यांच्या मेहनतनी निघालं होतं. लोक चढून त्याच्यामध्ये सफर करतात. त्या दिवशी कोणतीच तिकीट नाही काढली, कोणतंच भाषण नाही झालं. फक्त ट्रॉली चालली, मुलं बसले आणि गाव समोर निघून गेले. दुपारचं ऊन खूप जास्त होतं, पण त्यापेक्षाही जास्त मोठं होतं भीतीची शांतता. स्टेशनवरतीच ट्रॉली थांबली होती. घंटी आज नाही वाजली. गर्दी जमलेली होती, पण कोणीही लाईनमध्ये उभं नव्हतं. सरकारी नोटीस होती, टिनावरती टांगलेलं होतं. लगेचच संचालन बंद करण्याची नोटीस होती. धनिया आणि चंपा त्या नोटीसच्या समोर उभे होते. कागद हलकं होतं, पण त्याचं वजन भारी. तेवढ्यातच सरकारी अफसर तिथे येतो आणि गावातल्या लोकांशी बोलतो. नेता आणि बस ड्रायव्हरही त्यांच्यासोबत मागे येतात. आज संध्याकाळपर्यंत सगळं खाली करा. आणि जर नाही तर जबरदस्ती. हा रस्ता जबरदस्तीने नाही बनला. तुम्हाला समजावं लागेल, वरून दबाव आहे. आणि खालून जी मुलं शाळेत जातात, जे बिमार हस्पतालमध्ये पोहोचतात,
आम्ही भावनांवर कानून नाही चालवू शकत. काकी, आता काय होणार? आता तेच होणार जे खरं चांगलं असेल. जर हे बंद झाली तर माझी बस पोरांसाठी फ्री चालणार. तू हो, चूक समजली आहे मला. एक रात्र द्या, काय? कारण गाव स्वतःच ठरवेल. संध्याकाळ होताच गाव एकत्र येतं. आज पहिल्यांदा लोक शांत नव्हते. नोटीस हवेमध्ये फडफडत होतं आणि खाली एक प्रश्न होता, काय रस्ता कागदाने चालतो की लोकांनी? धन्याने ट्रॉलीची घंटी पकडली. चंपाने लोकांच्या डोळ्यात बघितलं. उद्याचा दिवस फक्त स्टेशनचा नाही तर गावातल्या लोकांच्या गर्वाचा प्रश्न होता. सकाळचा सूर्य आज हळू निघाला. जसं त्यालाही माहिती होतं की आज कोणा एकाचा निर्णय होणार आहे, पूर्ण गावाचा निर्णय होणार आहे. स्टेशनच्या जवळ लोक चुपचाप एकत्र येत होते. धन्या आणि चंपा पटरीच्या जवळ उभे होते. आज त्यांच्या हातामध्ये अवजार नव्हते, तर आज त्यांच्या हातामध्ये भरोसा होता. तेवढ्यातच तिथे एक सरकारी अफसरची गाडी येते आणि तो अधिकारी गाडीतून उतरून लोकांकडे निघून जातो. नेताजी आणि बस ड्रायव्हरही सोबत येतात. तर गावानं काय निर्णय घेतला? गाववाले बोलायला तयार आहेत. जर हा रस्ता बंद झाला तर आपण परत मागे चाललो जाऊ. माझी मुलं पहिल्यांदा शाळेत टायमावरती पोहोचलेत. काम मिळालं आहे कारण रस्ता मिळाला आहे. प्रशासन म्हणतं की हे सिस्टम नियमांमध्ये येत नाही. तर नियम बदलावे लागतील. जर आपण याला ग्राम परिवहन प्रयोग मानलं तर? हो, पायलट प्रोजेक्ट. तर घंटी वाजवूया. आज तुम्ही वाजवा. धन्याने ट्रॉलीची घंटी उचलली. हात कापले पण आवाज साफ निघाली. ती आवाज घंटीची नव्हती, तो आवाज वर्षाच्या असलेल्या शांततेला तोडत होती. आजपासून ही मेट्रो कोणाची नसून सर्वांची आहे.